हॅलो. तर 5 रिझन आहे कर्माचे. जेव्हा आपण जे काही कर्म करतो त्याचे 5 रिझन असतात आणि ते 5 रिझन जर तुम्हाला कळाले ना तर तुमचं लाईफ थोडंसं इझी होऊन जाईल. तर मी हे कालच एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि एकदा मी वाचलं पण होतं, हे पण मी विसरून गेले होते, पण काल जो व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये मला परत आठवलं. सो कर्म डिपेंड करतं कोणती व्यक्ती कर्म करते. ओके, सो तुम्ही क्या म्हणजे कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे हे खूप जास्त महत्त्वाचं असतं जेव्हा आपण कर्म करतो. दुसरी गोष्ट म्हणजे स्थान, की तुम्ही ते कुठं करताय, एखादं काम करताय पण ते कुठं करताय, कसं करताय, वॉट एव्हर इट इज. जर तुम्ही स्पिरिच्युअल असाल तर ते तुम्ही मंदिर किंवा देवाच्या पुढे करताय, तर प्रत्येक गोष्टीला हे स्थान निश्चित असतं. तिसरी गोष्ट म्हणजे आहे की तुम्ही प्रयत्न किती करताय. ओके, सो प्रयत्न करायचे, ते थांबवायचे नाही आहेत. आणि चौथी आणि पाचवी गोष्ट ह्याच्यापेक्षा खूप जास्त वेगळी आहे. तर चौथी गोष्ट आहे डेस्टिनी. जर तुमच्या डेस्टिनीमध्ये जर असेल तर ते तुम्हाला मिळतंच. फॉर एक्झाम्पल, की तुम्ही एखादी गोष्ट ठरवली आणि ते तुम्ही करताय 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 करताय, पण जर ती तुमच्या डेस्टिनीमध्ये नसेल तर ती तुम्हाला भेटणार नाही. जर असेल तर ती खूप इझिली पण भेटते, थोडंसं हार्डवर्क केल्यावरही भेटते. आणि पाचवा आहे जे खूप महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे गॉड्स ग्रेस, म्हणजे देवाची कृपा. एखादी व्यक्ती खूप देवधर्म करतो किंवा स्पिरिच्युअल आहे आणि तेव्हा जेव्हा एखादं कर्म आपण ही 4 गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या करतो आणि जेव्हा आपल्याला देवाचे आशीर्वाद भेटतात आणि आपण चांगलं जर काम करत असतो ना तर ते काम आपलं होतच असतं. ओके, सो डेस्टिनीच्या वरती पण एक गोष्ट आहे, ते म्हणजे देवाची कृपा. जर तुम्हाला देवाची कृपा पाहिजे असेल तर स्पिरिच्युअलिटी ही स्वतःच्या अंगात आणणं हे खूप जास्त गरजेचं आहे. पण त्याच्याच बरोबर खूप जास्त चांगली कामं करा. कोणत्याही व्यक्तीला दुखवायला जाऊ नका, कोणाचे इमोशन्स दुखवू नका, कारण ह्याने काय होतं की आपल्याला असं वाटतं की कायच होणार आहे, तो व्यक्ती आपल्याबरोबर असं वागले मग आपण पण त्याच्याबरोबर तसं वागावं. माहिती आहे हे खूप जनरल इमोशन आहे, मी हे सगळं केलेलं आहे, पण मी जेव्हा केव्हा हे सगळं करते ना पण मला माझ्या स्वतःचंच मन हे खूप खात राहतं आणि मला चांगलं वाटत नाही. सो मी ते सगळं करायचं आता सोडून दिलेलं आहे. ज्याला माझ्याबरोबर राहण्यात खुशी वाटते किंवा ज्याला माझ्याबद्दल चांगलं वाटतं त्याच माणसांबद्दल बरोबर मी राहते. पण कितीच राहते, एका लिमिटपर्यंत राहते. सो जेव्हा केव्हा पण तुम्ही जरा एकटे राहाल, स्पिरिच्युअल होसाल ना, तेव्हा तुमचं मन आपोआप शांत होतं आणि आपोआप तुमच्या मनासारख्या गोष्टी घडायला लागतात. त्याच्यामुळे आपलं मन साफ ठेवा. जेव्हा केव्हा तुम्ही देवाची गोष्ट करता किंवा नामजाप जे काही तुम्ही कराल, तुमचं मन साफ ठेवा. ओके, सो ह्या 5 गोष्टी होत्या. फर्स्ट थिंग तर तुम्ही काय व्यक्ती आहेत, काय कर्म करताय. दुसरं की कोणत्या स्थान म्हणजे कोणत्या ठिकाणी करताय. तिसरं म्हणजे तुम्ही किती प्रयत्न करताय. चौथं म्हणजे तुमची डेस्टिनी आणि पाचवं म्हणजे देवाची कृपा. तर तुम्हाला हे कसं वाटलं मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.